नमस्कार, तुम्ही पाहता जनसंवाद समाचारमध्ये मी मुख्य संपादक के डी साळुंके। वंचित बहुजन आघाडीची नूतन कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यासाठी ॲडव्होकेट प्रणित डिकले साहेबांची या ठिकाणी जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे। त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। डिकले साहेब, मला सांगा, वंचित बहुजन आघाडीच्या याच्यावरती तुमची जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे, काय भूमिका राहील, काय सांगाल? नक्कीच आदरणीय बाळासाहेबांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील एका व्यक्तीला या ठिकाणी संधी देऊन म्हणजे जबाबदारी दिलेली आहे। त्यामुळे मी आदरणीय बाळासाहेबांचा प्रथमतः आभारी आहे। आणि ज्या ठिकाणी मी 6 महिन्यापूर्वी विधानसभा निवडणूक लढवली होती आपल्या धाराशिव विधानसभा मतदारसंघातून, त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचे सर्व नेतेगण, जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी देखील ही दिलेली जबाबदारी माझ्या रूपाने त्या ठिकाणी स्वीकारण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळं मी त्यांचे देखील या ठिकाणी आभार मानतो। पक्षाचे हात बळकट करण्यासाठी तुमच्याकडे काय अजून कुठल्या पद्धतीने तुम्ही कार्य करणार आहात? पक्षाचे हात बळकट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद निवडणुका आहेत, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, त्या ठिकाणी पूर्ण ताकदीशी, पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी आम्ही निवडणूक जिंकण्यासाठी उतरणार आहोत। आता तुमची जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली, पहिली भूमिका काय असेल, काय करणार आहात? आता जो काही म्हणजे जिल्हा नियोजन समितीचा जो काही निधी आपला आहे पेंडिंग, तो जवळपास 250-300 कोटी रुपयाचा, तो त्या ठिकाणी स्थगिती सरकारने देऊन त्या ठिकाणी आपला हक्काचा निधी त्या ठिकाणी थांबवलेला आहे। तो रिलीज करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। जनतेसाठी काय कार्य करणार? जनतेसाठी जनतेचे अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, मजुरांचे प्रश्न आहेत, गोरगरिबांचे प्रश्न आहेत। या सर्वांच्या न्याय हक्कासाठी यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। नक्कीच, एकंदरीत तुम्ही पाहिले की या वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी प्रणित डिकले साहेबांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे। त्यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। या ठिकाणी आपण थांबूया। के डी साळुंके, जनसंवाद समाचार, ढोकी, धाराशिव।